आज बऱ्याच दिवसांनी मी माझ्या किचनमध्ये काहीतरी बनवलं होतं. पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस पप्पा आम्हाला अशा प्रकारचे एरोप्लेन्स करून द्यायचे. त्यांना म्हटलं, "चला आज माझ्या बाळाला सुद्धा बनवून द्या." आज आमची सुट्टी संपणार आहे, मला घरी जायचंय. त्यामुळे कृष्णाला म्हटलं, "आम्हाला सोडायला चल." आणि हे बाळ म्हणालं, की "मी सुट्टी संपेपर्यंत माझ्या मामाच्याच घरी राहणार आहे." आज शेवटचा आयता चहा घेतला. शेवटचा म्हणजे या सुट्टीतला शेवटचा आयता चहा आणि ढमाबाईला बाय करायचा मूड नव्हता. त्यामुळे तसंच आम्ही आमच्या घरी निघून आलो. घरी आलं की मला कामाला लावलं अशातली गोष्ट नाही. घरी आलं की आम्ही भरपूर गप्पा मारत बसलो आणि त्याच गप्पा माझ्या अंगलट आल्या असं म्हणू शकता. कोणी म्हणालं आम्हाला नूडल्स खायचे आहेत, कोणी म्हणालं पनीर खायचंय आणि नाही काही मी म्हणू शकत नाही. त्यामुळे नूडल्स बनवायला आधी घेतले. व्यवस्थित त्यांना शिजवून, सुकवून वगैरे मी फ्रिजमध्ये ठेवून दिले. कारण असं केल्यामुळे ना एकदम मोकळे-मोकळे छान नूडल्स बनतात. माहेरी जाण्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे घट बसलेत आणि घट आमचे एकदम व्यवस्थित उगवून आले. दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आता म्हटलं चला पनीर पण बनवून घेऊया. तर घरीच आमच्या म्हशीचं दूध आहे त्याचंच मी पनीर बनवते. घरी बनवलेलं पनीर सुद्धा ना एकदम छान बनतं. पनीरची भाजी सुद्धा मी करून घेतली. त्यानंतर नूडल्स बनवायला घेतले. थोडेच बनवायचे असतात पण एवढी मोठी कढई मी मांडते कारण व्यवस्थित हलवता पण येतं आणि लोखंडी कढई असल्यामुळे टेस्ट पण छान लागते. तर पनीर टिक्का मसाला आम्ही बनवला होता. तो पण एकदम भारी झाला होता आणि नूडल्समध्ये सगळे सॉसेस वगैरे टाकून एकदा मी मस्त त्याला गरम करून घेते. त्यानंतर बाजूला काढून पुन्हा कढई मी खूप जास्त गरम करते आणि त्यामध्ये नूडल्स पुन्हा टाकते. असं केल्यामुळे त्याला मस्त स्मोकी वास येतो जसा गाड्यावरती येतो ना त्याच पद्धतीचा. या पोरांना आवडले म्हणजे छानच झाले. त्यानंतर माझ्या नणंदबाई गेल्या त्यांच्या घरी. आता म्हटलं चला एवढे दिवस राहिलं होतं पण आपलं नाईट केअर करून घेऊया. तर तुम्ही मला विचारता ना कोणती क्रीम वापरते? मी ही बायोटिकची नाईट क्रीम वापरते. चला बाय.